याची नाही तर मंडळी नमस्कार. आपण आज एकदा आलो होतो आठवडी बाजारामध्ये आणि या ठिकाणी मशीनची खरेदी विक्री करणारे तरुण व्यापारी आपल्यासोबत जोडले गेलेत. पाहू शकता 35 म्हणलं या म्हशीचा सौदा आपण आज मंडळी लाईव्ह घेत आहोत. पाहू शकता दोन 10 भाव सांगत येत. या ठिकाणी मशीनचा सौदा झाला नाही मंडळी. पाहू शकता इकडे 41 ला द्या. चहा पाचतो तुम्हाला सौदा नाही मगर 12 लिटर या म्हशीचे मालक आपल्यासोबत जोडले गेले. त्या ठिकाणी दादा पाहू शकता. दादा नमस्ते. काय किंमत सांगायला? 1,60,000 केवढ्याला मागितले? 1,35,000 ते 40,000ला मागणी चालू आहे मंडळी या ठिकाणी म्हशीची. आणि बघ्यांची सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांची गर्दी पाहू शकता. 12 लिटर दूध देते म्हैस. नमस्ते. आज कितीला आहे भैया? आज 12 किती बिघे? 2 बिघे. या 2 मशीनची विक्री झाली मंडळी. पाहू शकता. कितने में बिके दादा ये? 10 को बिकी, वो 1,25,000 को बिकी. और इधर वाले की क्या कीमत है? परभणी अमर खान जी. भैया सर का सगळ्यात पलीकडल्या म्हशीची किंमत, सगळ्यात लास्टच्या म्हशीची किंमत काय आहे? 1,55,000. 1,55,000. 5 महिन्याची गावाने. मंडळी अशा जर खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील तर आठवडी बाजार गंगाखेड परभणी नक्कीच विजिट करा. दादांना फोन करून. दादा मोबाईल नंबर काय तुमचा? 9923 शेतकरी बांधवांना खात्रीशीर म्हशी या ठिकाणी एकमेव ठिकाण उपलब्ध. त्याचबरोबर या ठिकाणी दादांच्या हातचे गरमागरम भजे सुद्धा शेतकरी बांधव खाण्याचा आनंद घेत असतात मंडळी. पाहू शकता स्वच्छ आणि सुंदरता पालातील भजे. स्वतःचा व्यवसाय कपडा लावून सुद्धा करता येतो. मामू नमस्ते. मामा राम राम. मामा आहेत का? वरी बघाच नाही गेलं तर काय समजेल मामा आहेत का मामू आहेत ते. अतिशय आदरपूर्वक सर्वांचा सन्मान आपल्या चॅनलवरती केला जातो मंडळी. या ठिकाणी कुठली जात धर्म किंवा भेदभाव न करता आठवडी बाजारातील शेतकरी बांधवांचा बाजार दाखवण्याचा प्रयत्न आपलं चॅनल करत असतं. मराठवाड्यातील सगळ्यात मोठा बाजार असावा. लाखोच्या घरात किमती असलेले जनावरं शेतकरी या ठिकाणी बाजारामध्ये विकायला आणतात. खरेदी विक्री उलाढाल दिवसभराचा जर पाहिला तर गंगाखेड बाजारातील कोट्यावधीचा असावा का मामू? मामू नमस्ते. नमस्ते नमस्ते नमस्ते. कोट्यावधी रुपयाचा उलाढाल असू शकतो का आजचा? घरी बसल्या बसल्या शेतकऱ्यांचा आठवडी बाजार पाहण्यासाठी नक्कीच कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो. या ठिकाणी बाबांनी म्हैस विकायला आणली आहे आणि याचा दूध काढलेलं भाऊ 6 लिटर दूध चालू. या म्हशीची किंमत किती आपण विचारूया बाबांना. एकच नंबर अशी म्हैस 2,10,000 सांगू लागलो. 2,10,000 रुपये द्यायची. हा 2,10,000 द्यायची, कमी नाही द्यायची. कमी नाही द्यायची. दूध किती तशी दूध किती देते? 14 लिटर दूध देते. 7 लिटर बघा. एका टायमाला 7 लिटर. एक टेमाला 7 लिटर. सुपर म्हैस म्हणतात. गुजरातचा आहे. मेवा म्हणतात त्याला. गुजरातचा मेवा. गुजरातवरनं खरेदी करून काटेवाड मेवा म्हणतात त्याला. गुजरातचा मेवा. किती वर्षापासून हा व्यवसाय करता? 50 वर्षापासून व्यवसाय करतो. कुठले बाजार? सवय झाली. कुठले सगळे बाजार करतो. धुळे, गुजरात, ऐकले काय, गोडेगाव, मिडेगाव, नांदेड, परभणी, गंगाखेड पुरे बाजार करतो. वागा
एकच नंबर बाबा. एक नंबर गुढी आहे माझ्यापाशी. एक नंबरच्या म्हशी भेटतात. गावरांपासून तो मोरा, हरियाणा, सपना चौधरी सगळे भेटतात माझ्याकडे प्युअर. आणि एकच नंबर मंडळी अशा या ठिकाणी भेटतात बघा. एक बाबांचा अनुभव आणि संघर्ष, शेतकऱ्यांच्या खात्रीशीर म्हशी अशा. खात्रीशीर ओरिजिनल म्हशी. आज किती म्हशी आणल्यात? 18 लिटर. हा? आज किती म्हशी आणल्यात? 5-6 आणले बेटा. 6 म्हशी आणल्या. हो. क्या बोलते मामू? मजे में धंधा करने वाला हर एक मजे में रहता. लकडी बांध के स्वतः का व्यवसाय, खुद का बिझनेस. या ठिकाणी पोट भरण्यासाठी मंडळी काय एवढी काय बेजार व्हायची गरज नसते. फक्त डोकं लावावं लागतं आणि थोडंसं बेजार व्हावं लागतं. कितने साल से भैया? कितने साल से बिजनेस है? 15 साल से. कितना लगा नहीं पैसे में? हाँ? पैसे कितना लगा था इसमें? पैसे क्या 1 लाख रुपए. 1 लाख लगाए तो भांडवल हो जाता है. 1 लाख में भरपूर भांडवल हो जाता. भरपूर भांडवल हो जाता है. 1 लाख. दिन में कितनी निकलती रोटी? हाँ? रोजी रोटी कितनी निकलती दिन में? रोटी 1000 से करता. सुकून से है ना मेरे बड़े भाई. बिस्मिल्लाह बोल के. राम राम. मुरकुला खाऊयात का मंडळी? अ दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय फुकट विकत नाही? आपण काय कोणाचं फुकट खात नसतो मंडळी. दादांनी एक कमेंट केली होती फुकट खाऊ म्हणून. हो, आपण फुकट खाणाऱ्यापैकी आहे का? स्वतःचा व्यवसाय काळाची गरज मंडळी. कमी पैशामध्ये जास्त नफा कमवण्यासाठी स्वतःचा एक व्यवसाय असावा आणि स्वच्छ सुंदर आणि बिझनेस या ठिकाणी पाहू शकता दादांचा. येईल का पुन्हा पुन्हा लाव तंबाखूला चुना? राम राम व्यापारी. तंबाखूला चुना लावायची आले. हो आता काय करणार. या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सुद्धा म्हैस विकायला आणली मंडळी पाहू शकता. काय किंमत सांगाल दादा? पलीकडलीची 81,000 आणि हिची ही आमची नाव. दुसऱ्याची. तरुण व्यापारी आपल्यासोबत आहेत मंडळी. हे आहेत आपले बाजारातले किस्से असतात छोटे मोठे. प्रत्येकाचं जीवन हे आपापल्या पद्धतीनं चालत असतं. राम राम. त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी दादांनी बाजारामध्ये चारा विकायला आणलाय. चाऱ्यातून सुद्धा पैसे थोडेसे कमवता येतात थोडासा नफा मिळवण्यासाठी. राम राम. हो, राम राम राम. किती आणले? बकळा आणल्या 500. 500 आणले. काय भाव विकायला? काही कोणी घेणार झाले. कोणी घेणं झाले? कसं काय? पैसाच राहिला नाही शेतकरी. पैसाच राहिला नाही. हां. अगदी मात्र खरं आहे. हां. याला कारण भरपूर आहेत मंडळी आणि कोणते कारण आहेत ते आपण आज दादांकडून विचारून घेऊयात. कोणते कारण आहेत की शेतकऱ्याकडे पैसा आला नाही? खात महाग झाला, तुमचे औषध महाग झालेत, काही उरना काही नाही. शेतकऱ्याची ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या आपण आज महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. शेतीला जोडधंदा काहीतरी करा रे बाबांनो, कारण शेतकऱ्याला काही राहीना. काय जोडधंदा करायला गेले की काही जमना झाले. हुसकारे धंदा ते कोण हुसकायला नेमकं? कोण हुसकाल नाही. आमचा दिमाग हुसकाला. दिमाग हुसकायला. लोकाला काला म्हणा. शेतकऱ्याच्या जोडीला 17-60 बोळ आहेत. हां. एक करायला गेलं की एक. हा. बरोबर आहे. हो. जनावर किती गरीब बाबा? जनावर 5 काय जनावर आहेत? कोंबडी आहे, शेळी आहे, बकरी आहे 2-3, सगळं आहे 2. एवढं सगळं काही जोडधंदा असताना सुद्धा हां. काय परवडना. नाही खाताची भाव वाढली, औषधाची वाढली. सोयाबीन किती आहे? सोयाबीन आहे 2-4 एकर. 4 एकर आहे. किती खर्च केला तुम्ही एकंदरीत सोयाबीनला यावर्षी? सोयाबीनला लय झालं नाही, हळदीला लय झाला खर्च. हळदीला किती केलाय? हळदीला 1 किलो झाला बघा 50,000 अजून. आणि किती एकरवरती हळद लावली? 3 एकर आहे. 1.5 लाख रुपये खर्च केलाय. हो. उत्पन्न केवढ्याचं निघाल? उत्पन्न ती बुडी राहिली, पाणीच पडायला तयार नाही. आता पाऊस. पडलंय जरा, रात्री बाका झाले. थोडं बरं झालंय. रात्री मस्त नंबर 1 झाले. जगाचा पोशिंदा पाण्याविना भिकारी. नाही ते आता नशिबानं म्हणा. पाणी नाही पडलं तर काय करता येणार नाही. पडतेच पाणी, त्यालाच काळजी. पडलं त्याला नेमकी कुणाला काळजी असावी? त्याला वर निसर्गाला. निसर्गाला. हम्म. नक्कीच. सगळ्यांचा देव हा निसर्ग आहे. निसर्ग.
हे होते मंडळी चारा उत्पादक शेतकरी आणि हा शेतकऱ्यांचा आठवडी बाजार